रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी किसन महाराज चौधरी पसायदान यूट्यूब चॅनलवरनं ज्ञानेश्वरीतील कर्मयोग आणि ज्ञानेश्वरीचं योगचिंतन या विषयाच्या संदर्भात आपण चिंतन करत आहोत. तिसरा अध्याय हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग म्हणून सांगितला आणि कर्मयोगाचे अनेक बारकावे त्यांनी सांगितले. देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल, मग प्रजाहो न संडील तुमते कदा. मागच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की ब्रह्मदेवाने कर्माचं फळ हे नेमकं कसं असतं आणि कर्म केल्यामुळं नेमकं जीवनामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी घडू शकतात याचं एक सुंदर उदाहरण या ठिकाणी सांगितलं. देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल, मग प्रजाहो न संडील तुमते कदा. ब्रह्मदेव असं म्हणतात, आपलं काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर तो कामधेनूप्रमाणे आपल्या उपयोगी पडेल. इतका सुंदर विचार भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला आहे. मग ही कर्म करत असताना कुठल्याही प्रकारचं व्रत करायची गरज नाही, कुठल्याही प्रकारचा उपास करायची गरज नाही, नेम वगैरे करण्याची गरज नाही. माऊली म्हणतात, तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे, तीर्थासी गा. कुठे तीर्थालाही जायची गरज नाही, कुठले व्रत नियम वैकल्य हे करण्याची गरज नाही. फक्त आपलं कर्म आपण प्रामाणिकपणे करावं, जे आपल्याला वाटायला आलेलं असेल. विहित कर्म किंवा माझं जे काम आहे हे भगवंतानी मला दिलेलं आहे. मागच्या एका भागामध्ये आपण पाहिलं, सावतामाळी फार वेळा पंढरपूरला गेले नाहीत, पण कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, शांती शेवंती फुलली प्रेमे जाई देव्याले, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. म्हणजे कांदा मुळा भाजी हे माझं कर्म आहे, हीच माझी विठाई आहे. कुठे जाण्याची गरज नाही. संत सेनानावीसुद्धा असंच करायचं आहे की केस कापता कापता हे कर्म भगवंतानी मला दिलं आहे. आम्ही वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पणायना जाऊ, अहंकाराची शेंडी पिळो, काम क्रोध नखे काढू. म्हणजे माझ्या वाट्याला जे आलेलं काम आहे ते प्रामाणिकपणे करणं हा माझा धर्म आहे. मागच्या भागात मी आपल्याला सांगितलं की धर्म या शब्दाचा अर्थ माऊलींनी कर्म या अर्थाने घेतलेला आहे आणि हे जे कर्म आहे हे कर्म हाच आपला स्वधर्म आहे आणि या स्वधर्माचं जर पालन आपण केलं तर जीवनात काही कमी पडत नाही. खरं सांगू का, मानवी जीवन आपल्याला मिळालं आहे हे एक प्रकारची संधी आहे, पुन्हा पुन्हा नाही. एकदा आणि एकदाच अशा प्रकारचा देह आपल्याला मिळाला आहे. भगवंताने जो आपल्याला देह दिलेला आहे या देहाचा उपयोग आपण आत्मसाक्षात्कारासाठी केला तर याच्या इतकं वाणगं साधन दुसरं कुठल्याही प्रकारचं नाही. आणि देहाचा उपयोग जर आपण भोगासाठी केला तर त्याच्या इतकं वाईट साधन दुसरं कुठल्याही प्रकारचं नाही. भगवंताने देह दिला आहे, हा देह एक संधी आहे आणि या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये आहे. मी तर माझं स्वतःचं उदाहरण नेहमी सांगत असतो की आपलं प्रत्येकाचं विहित कर्म ठरलेलं आहे. मी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना जे विद्यार्थी मला समोर दिसायचे हे विद्यार्थी हे माझं दैवत आहे. अध्यापन ही माझी पूजा आहे. मग त्या दैवताला निर्माल्य वाहून कसं चालेल? मला त्याला रोज ताजं टवटवीत फुलंच पाहिलं पाहिजे. हे कर्म ज्या वेळेला मी केलं त्यावेळेला मिळणारा जो आनंद आहे हा आनंद हा खूप मोठा होता आणि यालाच आपण कर्मानंद असं म्हणतो. खरं तर ही खूप संधी आहे. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही जे कर्म करत असाल, शाळेमध्ये मी शिक्षक असेल, कारखान्यामध्ये एखादा कामगार असेल, घरामध्ये एखादी गृहिणी असेल, पण मी जे कर्म करणार आहे त्या कर्माला मी भक्तीची जोड दिली, ज्ञानाची जोड दिली
तर ते कर्म हे कर्म राहत नाही, ती भक्ती होते. आणि म्हणून कर्माला ज्ञानाची जोड द्या, कर्माला भक्तीची जोड द्या. खरोखर आपल्या जीवनामध्ये कर्मानंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतात तेव्हा एक संस्कार करत असतात. अनेक शिक्षकांच्या समोर माझी व्याख्यानं होतात, माझी प्रवचनं होतात. त्यावेळेला मी त्यांना एक गोष्ट नेहमी आवर्जून सांगत असतो की चाकोरीतलं शिक्षण देण्यापेक्षा चाकोरीच्या थोडं बाहेर जाऊन आपल्याला संस्कारात्मक, मूल्याधिष्ठित अशा प्रकारचं काही शिक्षण देता येईल का? आम्ही जेव्हा लहान असू ना, त्यावेळेला आमच्या घरी एक दूधवाला यायचा बरं का. आणि तो दूधवाला आहे ना, तो त्याच्या घागरीत दूध आणायचा. अर्धा शेर दूध तो रोज द्यायचा, पण त्याच्या घागरीमधून ती पावशेराचं एक माप तो आमच्या पातेल्यामध्ये टाकायचा, पुन्हा दुसरं माप पातेल्यामध्ये टाकायचा, आणि तिसऱ्या वेळेला तो तिसऱ्यांदा थोडंसं दूध त्या मापामध्ये टाकायचा आणि ते दूध आमच्या पातेल्यामध्ये पडायचं. पहिल्या दोन मापांकडे आमचं लक्ष नसायचं, परंतु तिसऱ्या मापामध्ये दूध किती टाकतो तिकडे आमचं लक्ष असायचं. दृष्टांत या ठिकाणी संपला. 2 मापं हे दूध आपल्याला मिळणारच आहे, त्याचे पैसे आपण त्याला देणारच आहोत. पण तिसऱ्या मापामध्ये जे काही जादा टाकतो ते आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आपण जे काम करतो त्या कामाचं फळ जे आहे, मेहनताना जो आहे तो आपल्याला मिळणारच आहे. पण याहीपेक्षा आपण वेगळं काय काम करतो हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण शिक्षणामधून संस्कार देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अलीकडे बाकी हे सगळं बदलत चाललं आहे. प्रत्येक धडा किंवा प्रत्येक कविता शिकवत असताना त्या कवितेमध्ये काहीतरी मूल्य असतं, त्या धड्यामध्ये काहीतरी मूल्य असतं. ते मूल्य विद्यार्थ्यांच्यापर्यंत जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी आत्ता 7वीमध्ये असताना आमच्या गुरुजींनी एक कविता शिकवली होती. झाडाखाली बघुनी सावली बसतो चांभार, ठाऊक मजला आहे याचा सर्व कारभार, रापी याची लखलख करते चरा चरा चाले. फार सुंदर कविता होती. पण त्या कविते शेवटी एक प्रश्न विचारला होता. तो कवी असं म्हणतो, एक कोडे मजला न उलगडे विचार किती केला. एक कोडं मला पडलं आहे, मी खूप विचार केला, पण त्याचं उत्तर मला सापडत नाही. तुम्हाला येईल का सांगता? आणि त्याने ते कोडं विचारलं. नवे पायत न कधी न घातले याने पायात. त्याने आयुष्यभर लोकांना चपला शिवून दिल्या, पण स्वतः मात्र कायम जुन्याच वापरल्या. लहानपणी कवितेचा अर्थ नाही समजला, पण मोठं झाल्यानंतर कवितेचा अर्थ लक्षात आला की आपलं जीवन हे असं असतं. स्वतःसाठी जगलास तर मेलास, आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. आपण दुसऱ्यासाठी जगायचं आहे. आणि हे विद्यार्थ्यांना लहानपणी जर शिकवलं ना, तर त्याच्यावर एक प्रकारचे संस्कार होतात. शिक्षणातून संस्कार मिळणं हे महत्त्वाचं आहे. शिक्षणातून ही मूल्य शिक्षकानं कल्पकतेने मुलांच्यापर्यंत पोहोचवणं हा शिक्षकाचा खऱ्या अर्थाने कर्मयोग आहे. गुरुसुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये येतात ना, ते अशाच पद्धतीने सांगत असतात. एक मार्मिक दृष्टांत मला आठवतो आणि ती खरी गोष्ट आहे. मी शिक्षक म्हणून काम करत असताना 7वीच्या पुस्तकामध्ये एक धडा होता. दादा धर्माधिकारी यांनी तो धडा लिहिलेला होता, सुंदरबनातील वाघांची सभा. मी दरवर्षी विद्यार्थ्यांना तो धडा मोठ्या आवडीने शिकवायचा. शिक्षकाचा त्या धड्याचा मतितार्थ असा होता की सर्व प्राण्यांना असं वाटतं माणूस हा फार शहाणा प्राणी आहे, आणि त्याच्या शहाणपणाचे अनुभव ऐकण्यासाठी सगळे वाघ त्या सुंदरवनात एकत्र आलेले असतात. आणि एक वाघ सर्कशीतून पळून आलेला असतो. तो बरेच दिवस माणसांच्या सानिध्यामध्ये राहिलेला असतो. या जमलेल्या वाघांना असं वाटतं की माणसाच्या शहाणपणाचे अनुभव
आपल्याला आज ऐकायला मिळतील. म्हणून सगळेजण त्या पळून आलेल्या वाघाची वाट पाहत असतात. अखेर वाघोबा येतात आणि ते बोलायला सुरुवात करतात. मला या ठिकाणी यायला जरा उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. तो धडा असा होता, मोठा सुंदर होता. एक दिवस सर्कस संपलेली होती. मी तोपर्यंत रिंगणातच होतो. लोक आपापल्या घरी गेलेले होते. लाईट बंद झालेला नव्हता. रिंगणाच्या बाहेरच्या बाजूला मला काहीतरी गोल आणि चकचकीत दिसलं. मला वाटलं तो रुपया तर नाही ना, म्हणून पायाच्या पंजाने मी तो रुपया माझ्या जवळ घेतला. तो गोल होता, चकचकीत होता. मनामध्ये विचार आला की माणूस पैसे खातो म्हणजे ही खाण्याची वस्तू नक्कीच आहे. म्हणून तो रुपया मी माझ्या तोंडात टाकला. पण काय सांगू, त्याला चव ना, ढव ना, खारट ना, तिखट ना, आंबट ना, तुरट ना, गोड ना, कडू. पण माणूस खातो म्हणजे खाण्याची वस्तू नक्की आहे. कदाचित चावण्याची असेल. म्हणून तो रुपया मी माझ्या दोन्ही दाढांनी चावण्याचा प्रयत्न केला. पण मला तो रुपया चावता चावला जाईना. पण माणूस खातो म्हणजे खाण्याची वस्तू नक्कीच आहे. कदाचित पोटात गिळण्याची कॅप्सूल असेल. म्हणून तो रुपया मी माझ्या पोटात गिळला. आणि काय सांगू तुम्हाला, त्या वाघाने, तो म्हणाला, मी माझ्या पोटाला हात लावला आणि काय सांगू तुम्हाला, जबरदस्त पचनशक्ती असणारा मी वाघ, पण मला 1 रुपया खाऊन पचवता आला नाही. माणूस लाखो रुपये कसे खात असेल आणि कसे पचवत असेल. माणूस हा प्राणी आहे आणि प्राण्याने प्राण्यावर दया करणं हे प्राण्याचं कर्तव्य आहे. आपण सगळेजण देवाकडे जाऊया आणि देवाला जाऊन प्रार्थना करूया, देवा माणसाला काही पण खाऊ देत, पण पैसे मात्र खाऊ देऊ नकोस. मला वाटतं हा संस्कार मुलांच्यावर लहानपणी झाला तर तो मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा भविष्यकाळात तांबडी आणि निळी नोट पाहिल्यानंतर काय विषाद आहे तिला तो स्पर्श करेल. आणि एक सत्यकथा सांगतो, माझ्या जीवनामध्ये मी अनेक विद्यार्थी घडवले. एक विद्यार्थी फार मोठा पोलीस अधिकारी आहे आणि आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम असताना सहज त्याला मी विचारलं, तू एवढ्या मोठ्या पदावर काम करतोस, पोलीस खात्याबद्दल आम्ही खूप ऐकतो, टी व्हीमध्ये पाहतो, पेपरमध्ये वाचतो, मग तुझं कसं काय? तेव्हा त्यांनी सांगितलं, सर तुम्ही सांगितलं हे सगळं बरोबर आहे, पण एवढ्या मोठ्या पदावर काम करताना जेव्हा अशा प्रकारचे काही प्रसंग येतात त्यावेळेला त्या तांबड्या आणि निळ्या नोटा जेव्हा मी पाहतो ना, तेव्हा सुंदरबनातील वाघ मला दिसतो आणि तुम्ही पण दिसता. कधीही त्या पैशांना मी स्पर्श करत नाही, कारण तुम्ही केलेले संस्कार. आणि आज मी आजही या पदावर अगदी आनंदाने काम करत आहे. मंडळी, जीवनामध्ये कर्म ही अत्यंत महत्त्वाची आहेत. अध्यापनातली ही जी मूल्य आहेत, ही मूल्य जेव्हा शिक्षक समजावून सांगतात त्यावेळेला एक आदर्श विद्यार्थी घडतात. माऊलींची ओवी आहे या ठिकाणी, देख हा स्वधर्मा ते भजाल, तरी कामधेनू हा होईल, मग प्रजाहो न संडील तुमते कदा. आपलं काम जर आपण प्रामाणिकपणे केलं ना, तर एखाद्या कामधेनूप्रमाणे मनातल्या सगळ्या इच्छा ह्या पूर्ण होतात. ब्रह्मदेवाने ही कथा सांगितलेली आहे. तुम्ही देवतांतरा भजाल, देव तुम्हा तुष्टविल. तुम्ही जर देवतांतराची किंवा देवांची पूजा केली ना, तर देव तुमची पूजा करेल. भक्त जेव्हा भगवंताची भक्ती करतो तेव्हा भगवंतसुद्धा भक्तांची कामं तेवढीच करतात. जनाबाई जेव्हा अखंड नामस्मरण करते त्यावेळेला पांडुरंग तिच्या मदतीला धावतात, तिची विणीफिणी करतात. जनाबाई दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. प्रत्येक वेळेला ती भगवंताचं नामस्मरण करते. गोवऱ्या थापताना, शेण्या वाहताना, लाकूड फाटा गोळा करताना
ती सतत भगवंताचं नामस्मरण करते. मग भगवंतसुद्धा तिला दळू कांडू लागतात, तिला न्हाऊ माखू घालतात, तिच्या डोक्यावरून तेलफणी करू लागतात. जणी बैसली न्हायाला तेव्हा पांडुरंग त्या ठिकाणी येऊन तिची वेणी घालतात. आपण भगवंताचं काम केलं की भगवंत आपलं काम करतात. माऊली या ठिकाणी म्हणतात, तुम्ही देवांते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्पर घडेल प्रीती येथं. म्हणजे असं परस्परामध्ये प्रेम निर्माण होईल. चोखोबांची कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सोयराबाईंचं बाळंतपण जवळ आलं त्यावेळेला सोयराबाई म्हणतात की ननंदबाईंना घेऊन या. आणि संत चोखा जेव्हा आपल्या बहिणीकडे जातात तेव्हा तिथे गेल्यानंतर घरचं सगळं काही विसरून जातात. इकडे सोयराबाईंना प्रचंड वेदना होत होत्या. परंतु पांडुरंगाला हे जेव्हा समजलं तेव्हा चोखा मेळ्यांच्या बहिणीच्या रूपानं ते त्या ठिकाणी आलेले आहेत. सोयराबाईंचं बाळंतपण केलेलं आहे. 2-3 दिवस झाल्यानंतर इकडे चोखा आपल्या बहिणीला म्हणतात, अगं अशा अशा कारणासाठी मी आलो होतो. तेव्हा बहीण म्हणते, अरे वहिनीला तिकडे किती त्रास होत असेल, तू लगेच मला का सांगितलं नाही. आणि ती तिथून झपाझप पावलं टाकत मंगळवेढ्याला आलेली आहे. पंढरपूर ते मंगळवेढा थोडं अंतर आहे. आणि जेव्हा त्यांची बहीण तिथे आली त्यावेळेला पांडुरंगाने मात्र पुन्हा तिथून आपल्या जागेवर ते गेलेले आहेत पंढरपूरला. तेव्हा सोयराबाई असं म्हणतात आपल्या ननंदेला, अहो तुम्ही परत का आलात. तेव्हा ती म्हणते, मी आलेच होते कुठं. सोयराबाई म्हणते, अहो माझं सगळं बाळंतपण तर तुम्ही केलं, तुम्ही मला न्हाऊमाखू घातलंस, बाळाला आंघोळ घातलीस. तेव्हा ती म्हणाली, अगं चोखोबाने मला काही सांगितलंच नाही, मी आत्ता आले. मग सोयराबाईंच्या लक्षात आलं की बाळंतपण करण्यासाठी इथं तुमच्या रूपाने आलेलं नेमकं कोण होतं. आणि मग त्यांना असं वाटलं की पांडुरंगच या ठिकाणी धावून आलेत आणि पांडुरंगाने आपलं बाळंतपण केलं. माऊलींनी सांगितलेली जी ओवी आहे की तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. आपण जर भगवंताची भक्ती केली तर भगवंतसुद्धा आपलं काम करतो. या ठिकाणी मात्र एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगायची आहे की जो आपला भगवंत आहे ना, हा भगवंत आपण जे कर्म करतो, आपलं कर्म हाच आपला भगवंत आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, कर्मे युषी भजावा. म्हणजे काम म्हणजेच भगवंत आहे, कर्म म्हणजेच भगवंत आहे. कामात काम, आपण ज्यावेळेला काम करतो, मुखी रामनाम, जेव्हा आपण रामनाम घेतो त्यावेळेला आपण जे काम करतो तेच आपलं रामनाम असतं. हाही एक भाग महत्त्वाचा आहे. आणि मग याचे फायदे काय होतात. माऊली म्हणतात, वाचा सिद्धी पावाल, आज्ञापरू होवाल, म्हणियेले दुते तुमते मागतील, महारिद्धी. सगळ्या प्रकारच्या रिद्धी सिद्धी तुम्हाला प्राप्त होतील. वाचासिद्धी प्राप्त होईल. तुम्ही जे बोलाल ते सगळं पूर्ण होईल. आणि खरं सांगू का, एखादी गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये सातत्याने 12 वर्षे केलं तर त्या गोष्टीचं रूपांतर हे तपामध्ये होतं. साधनेचं रूपांतर तपामध्ये होतं. एक साधी गोष्ट आहे की खोटं कधीच बोलायचं नाही. हा विचार जर मी सातत्याने 12 वर्षे पाळला तर वाचासिद्धी प्राप्त होते. तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. तुकाराम महाराज जेव्हा कीर्तन करायला गेले त्यावेळेला कळसचा प्रसंग आहे आणि एक त्यांचा भक्त कीर्तन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आला. मुलगा त्याचा लहान तापाने फणफणलेला होता. बायको त्यांना पुन्हा पुन्हा सांगत होती की तुम्ही आज तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला जाऊ नका. पण त्यांनी काय ऐकलं नाही. तो महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी गेलाच. इकडे मुलगा तापाने फणफणलेला आहे आणि अखेर जे व्हायचं तेच घडलं आणि मुलगा पंचतत्वात विलीन झाला.
मातृहृदय, आईचं हृदय कळवळलं. पण तेवढाच भयंकर रागही आला आपल्या पतीचा आणि तुकाराम महाराजांचा सुद्धा. तिने ते लहान बाळाचं प्रेत घेतलं आणि जिथे मंदिरामध्ये महाराजांचं कीर्तन चाललेलं होतं त्या ठिकाणी महाराजांच्या समोर ते बाळाचं प्रेत आणून ठेवलं. ते जेव्हा तुकाराम महाराजांनी पाहिलं तेव्हा तुकाराम महाराज अभंग म्हणतायत, अशक्य ते काय तुम्हा नारायणा. भगवंता, तुम्हाला काय अशक्य आहे? अशक्य ते शक्य हे तुम्ही करून दाखवा. विनवणी केली आणि काय आश्चर्य की ते मूल जिवंत झालं आणि आपल्या आईकडं दुडूदुडू धावत गेलं. वाचासिद्धी पावालं. म्हणजे आपण जर आपली कर्म चांगली केली तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या रिद्धिसिद्धी प्राप्त होतातच, पण वाचासिद्धी प्राप्त होते. हाच विचार या ओवीमधून देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल मग प्रजाहोन संडिल तुमते कदा. आणि म्हणून ब्रह्मदेव म्हणतात की कर्म प्रामाणिकपणे केलं तर कामधेनूप्रमाणे तुमच्या उपयोगी पडेल आणि सगळं जीवन तुमचं चांगलं होईल. वेदांनी यज्ञ करायला सांगितलं, यज्ञांनी पर्जन्यप्राप्ती झाली, पर्जन्यप्राप्तीमुळं अन्नप्राप्ती झाली आणि अन्नप्राप्ती झाल्यामुळं समाज हा सुखावला. आपण अन्नसुद्धा किती महत्त्वाचं असतं हाही भाग पुढच्या निरूपणामध्ये पाहणार आहोत. आपण आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.